श्री गुरुदेव दत्त. आज मित्रांनो आपण दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील गुरुचरित्र या ग्रंथातील पारायणाचे काही नियम बघणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, बट शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील काही नियम पाळावे लागतात. त्यातील पहिला नियम, श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो व सांगता शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. तसेच श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत करावे. दुपारी 12 ते 12:30 पर्यंतची वेळ ही दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न खाऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपहास करण्याची गरज नाही. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दाढी वाढवू नये. स्वतःच्या हातानेच दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबराची चप्पलजोड वापरावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर तशी वेळ आली तर अशा वेळेस गुरुचरित्र दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत विटाळाला सांभाळावे व गोमूत्र शिंपडत राहावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्र पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपताना श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत: पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते 43 व शेवटचा दिवस म्हणजे 7वा दिवस अध्याय 44 ते 53. या प्रकारे आपण विभागवार 7 दिवसाचे पारायण करू शकतो. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे 1 पारायण या पद्धतीने करावायचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण किंवा 49 दिवसात 7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदैवता, श्री स्वामी समर्थ महाराज व 1 श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा, मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण, भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येतं. त्यासाठी घरात विटांचे हवनकुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ व तूप असे एकत्र करून हरिद्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, धन्यवाद. माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.